हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये खास करून बघणार की लोकांचे डबल स्टँडर्ड कसे असतात, लोक आपल्या मतातून कसे उचलतात किंवा आपल्यासाठी जेव्हा ते लाभाची गोष्ट असेल तेव्हा किती लोकांसोबत समोर मिरवायचं, अख्ख्या महाराष्ट्रासमोर मिरवायचं की मी किती चांगला आहे, मी किती हा आहे तो आहे. आणि तीच गोष्टी स्वतः जेव्हा माणूस करते तर केवळ किती चांगल्याने पांघरून वगैरे घालतात, किती चांगल्याने पांघरून वगैरे करतात आणि एवढा चांगला मिठा मिठा गोडवा करतात की जसं काही त्यांनी काही चूक केलीच नाही, त्यांनी वाईट वागलंच नाही आणि त्यांनी परफेक्ट एक्झाम्पल, त्यांनी चांगला गेम खेळला म्हणून लोक त्यांना टाळ्या वाजवतात. तेच गोष्ट आहे मागच्या वेळेसमध्ये आपण प्रभूबद्दल बोलणार. प्रभूबद्दल खास करून खरं सांगते, जेव्हापासून तो बिग बॉस हाऊसमध्ये आलेला आहे, खूप लोकं त्याला म्हणतात, की तो व्हिडिओ कसे बनवते, बघितलीस का कशी कधी? किती घाणेरडे-घाणेरडे व्हिडिओ बनवते. मी जेव्हा बिग बॉस हाऊसमध्ये एखादा कंटेस्टंट येते ना, तो बॅकग्राऊंड त्याचा काय आहे ना, त्याच्याकडून मी जज नाही करत. ॲज अ प्लेयर म्हणून काय आहे, ॲज अ माणूस म्हणून कसा आहे, त्याची पर्सनॅलिटी कशा आहे. आणि बिग बॉस हा गेम फक्त पर्सनॅलिटीचा आहे, की तुम्ही माणूस म्हणून तुम्ही सिच्युएशनमध्ये कसे वागता त्याच्याबद्दल आहे. जेव्हा प्रभू गेला ना, कित्येक लोक त्याला म्हणतात सिंपत्ती कार्ड करते, अरे ह्याला सिंपत्ती भेटते, अरे हा रडते तर सिंपत्ती भेटते. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला सिंपत्ती केव्हा भेटते? केव्हा भेटते एखाद्या व्यक्तीला सिंपत्ती? जेव्हा आपण त्याच्यावर दया करतो म्हणून सिंपत्ती भेटते, की आपण त्या व्यक्तीला स्वतःमध्ये बघतो आणि आपण स्वतःमध्ये फील करतो, की त्या क्षणामध्ये मी राहिलो असतो किंवा बाकी जसं सपोज बाकीचे लोक आहेत, खूप मॅच्युअर आहेत, त्यांना गेम प्लॅन समजते, चांगले आहेत. एक मुलगा लहान वयाचा आहे, 20 वर्षाचा आहे, तेवढा नॉलेज नाही आहे, गावातून आलेला आहे आणि कित्येक लोक 99% प्रभूमध्ये कित्येक लोक महाराष्ट्र आपल्या स्वतःला बघते, की आम्ही सुद्धा गावचे आहो. एखादा मी सुद्धा गेलो आणि मी गावचे आहे आणि बाकीचे शहरातले आहेत, बाकीचे ऍक्टिंग सेक्टर मधून आलेले आहेत, शिकलेले आहेत, त्यांना गेम स्ट्रॅटेजी समजते, पण मला तेवढी समजत नाही. मी स्वतःच्या मला फॉलोअर्स आहेत, मला लोक फॉलो करतात, परंतु मी तेवढा त्यांच्या एवढ्याच्या पात्रता नाहीये. पण माझ्यामध्ये थोडासा मतलब वो इंग्लिश वगैरे बोलणं, अंडरस्टँडिंग करणं, कोणत्या सिच्युएशनमध्ये कसे रिएक्ट करणं, गेम प्लॅन कसं करणं, हा मला कळत नाही. परंतु एक माणूस आहे, इथं हा पर्सनॅलिटीचा गेम आहे, इथं असं-असं बोलायचं असते, असं-असं खेळायचं असतं, तेवढं सर्वजण त्याला माहीत आहे. आणि कित्येक लोकं प्रभूला स्वतःमध्ये बघतात, की आम्ही सुद्धा गावातले आहोत, आम्ही सुद्धा गेलो तर कसे वागणार, मग आमच्यासोबत बी असा होणार, मग सर्वजण बघा ना किती गँग अप करतात, सर्वजण करा ना कसे करतात वगैरे. तर आपण काही ना काही बघतो. त्या व्यक्तीबद्दल आपुलकी निर्माण होते. या जमान्यामध्ये 2026 मध्ये कोणाबद्दल आपुलकी निर्माण होणे हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक लोकांबद्दल आपल्याला आपुलकी हे निर्माण कधीच होत नाही. ज्या लोकांमध्ये काहीतरी आपल्याला हिट होते, काहीतरी गोष्ट आपल्याला कळते, की नाही समथिंग इज दैट यार, कुछ तो है उसमें बात जो मुझे कनेक्ट करती है और उसके साथ ना मेरा इमोशनल कनेक्शन है. मतलब प्रभू सोबत कोणी वाईट वागत आहे, प्रभूला कोणी वाईट शिव्या वगैरे देत आहे, प्रभू सोबत काही ना काही वाईट व्यक्ती काहीतरी वागणूक होत आहे ना, तेव्हा ॲज अ पर्सनली आपल्याला हे होते, हिट होते, की नाही यार त्याला कशाला बोलतात, मतलब तो बोलत नाही म्हणून का? किंवा तो प्रभू का बरं फाईट बॅक नाही करत आहे, का बरं प्रभू बोलत नाहीये? आपण त्याच्या सपोर्टिव्हला असता. आपण प्रभूच्या कधी अपोझिटला नसतं. 99% कधी प्रभूचे लोक अपोझिटला नसतात. परंतु असतात ना, आपण त्याच्या सोबत असतो, की नाही एखादा स्टेज आहे आणि एखादा ॲक्टर आहे. आपण आपण ॲज अ ऑडियन्स म्हणून बघत असतो. तर ॲज अ ऑडियन्स म्हणून पण आपण त्याला सपोर्ट करत असतो, की प्लीज भगवंता, की ह्याचा काही वाईट नको हो, हा चांगल्यानं परफॉर्म करू. ॲज अ ऑडियन्स म्हणून आपण सपोर्टिव्ह असतो. तसेच प्रभूबद्दल आपला प्रेम आहे किंवा आपुलकी आहे आणि ती आपुलकी त्यानं बाहेरून जे व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यावरून नाही कमवलं. जेव्हा तो घरी आला आणि ते बिग बॉस हाऊसमध्ये आला, ज्या प्रकारे त्याने एंटरटेनमेंट केलं, गाणं माझे रंबा गं किंवा त्याच्या मोराचा डान्स म्हणा, त्याचे टास्क म्हणा, त्याची जे मेडिकल कंडिशन आहे, त्याच्याकडून खूप काही शिकण्यालायक असते. आपल्याला छोटीशी काही मेडिकल कंडिशन असली तर आपण घरी बसतो, डिप्रेशन येते आपल्याला. आपल्याला वाटते की बाकी लोकं आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहेत. आपण ह्या समाजामध्ये कसे वागून, आपलं स्वतःला पुढे कसा घेऊन जाऊ. परंतु प्रभूमध्ये शिकण्यालायक अनेक गोष्टी आहेत. लोकं त्याला हसतात, लोकं त्याला म्हणतात की वाईट-वाईट व्हिडिओ बनवते. परंतु ज्या गोष्टी चांगल्या पाहायच्या आहेत, त्या माणूस का बरं बघत नाही? त्याचे आई-वडील एवढे गरीब आहेत. तो स्वतः व्हिडिओ बनवते. तो स्वतः सांगते की तो दुसऱ्यांच्या शेतामध्ये ₹50-20 साठी काम करते. मग स्वतःच्या शेतामध्ये येते. हर महिन्याला रक्त चढवावं लागते. आई-वडिलांनी लोन घेतला. तो लोन मी व्हिडिओच्या मार्फताने मी लोन तो कम करतो. माझी खूप फसवणूक झालेली आहे. ह्या सर्व गोष्टी आपण का बरं शिकत नाही? आपण दिवसभर आपला मोबाईल बघत असतो. दिवसभर आपण अभ्यास करत नाही किंवा दिवसभर आपण आपल्या मजे-मस्तीमध्ये असतो. पण तो मुलगा त्याची मेडिकल कंडिशन अशी असून स्वतःचा परिवार, स्वतःचे कर्ज, स्वतःचं घर किंवा स्वतःचा येणारा भविष्य कसा सुधारेल त्याच्याकडे लक्ष देते. व्हिडिओ बनवते. आय नो. परंतु ह्या गोष्टी पण तर शिकण्यालायक आहेत ना. प्रभूकडून 20 वर्षाचा मुलगा आहे रे तो. म्हणजे कित्येक लोकं वाईट बोलणारे असतात, पण त्याची चांगलूक वागणूक बघा. एखाद्या व्यक्तीबद्दल तो लहान असो या मोठा, त्याच्या गुणाबद्दल शिकणे आणि आपल्या अंदर अंगीकारणे हे खूप मोठी गोष्ट आहे. आपण नेहमी का बरं वाईट गोष्टी बघतो? चांगल्या गोष्टी बघायला पाहिजेत. जेव्हा मागच्या वीकमध्ये प्रभूने चाबी चोर केली होती आणि
कित्येक लोक त्याला टार्गेट करत होते आणि मला असं वाटतं की प्रभूची हे चालाकी आहे. एखादी चाबी चोरणे त्याच्यासाठी बुद्धिमत्ता, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅन, त्याच्यामध्ये चटपटता किंवा त्याच्यामध्ये बिलकुल मध्ये बुद्धिमत्ता, चतुराई, क्विकनेस झाला पाहिजे की समोरच्या व्यक्तीने पाहिला नाहीये. तेवढा बिग बॉसचा हाऊस आहे. सर्वजण लोक बेडरूम मध्ये 24 तास येत राहतात, तरीही त्या मुलाला फक्त एका घंट्यामध्ये मतलब ज्या प्राजक्ताने चाबी ठेवलं त्याच काही सणाने त्यानं चाबी चोरलं चांगल्या रीतीने आणि अशा जागी ठेवलं जिथं कोणाचीच नजर जाऊ शकत नाही. तन्वीच्या तो कॅप्टन्सी रूम आहे त्याच्यावर फेकलं. ह्याला दिमाग नाही म्हणत, ह्याला स्ट्रॅटेजी नाही म्हणत. कित्येक लोक म्हणतील आता ते चोरी आहे, चोरी आहे. मला सांगा तुम्ही गेम खेळायला आला की मतलब तो गेम खेळायला आला ना, ऍट द एंड तो ॲज अ कंटेस्टंट आहे आणि एखादा व्यक्ती त्याला वारंवार नॉमिनेट करत एखाद्या गोष्टीबद्दल तो नाराज आहे, त्याला त्या प्रकारे कृती केलं तर तो या वीकमध्ये दिसला नाही. चोरी चोरलं म्हणून त्याच्यावर एवढा एपिसोड कटला नाही. भाऊच्या धक्क्यावर त्याच्यावर बोलल्या गेलं नाही. तो त्या फुटेजमध्ये कटलेला नाही आणि या वीकमध्ये लिटरली कालच्या एपिसोडमध्ये प्रभूला कोणीच नॉमिनेट केलं नाही की तो दिसत नाहीये वगैरे म्हणून. मतलब 1-2 लोकांना नॉमिनेट केलं असतील, परंतु बाकीचे 99% लोक ज्याला वारंवार नॉमिनेट करत होते की तू दिसत नाही, तुझा गेम प्लॅन नाहीये, तुझं काहीच नाहीये, तेच लोकांनी आता त्याला नॉमिनेशन मध्ये नाही घातलं. का बरं नाही घातलं? कारण की त्यानं आपला स्ट्रॅटेजी प्लॅन किंवा त्यानं वाईट गोष्ट, मी चोरीला सपोर्ट करत नाही, पण ॲज अ गेम बघा तो दिसत नव्हता आणि त्यानं एक चांगला कदम उचलला आणि त्याच्यामुळे त्याच्या गेममध्ये त्याचा बेनिफिट आलाय. भलेही निगेटिव्ह त्याच्याबद्दल बोलले गेले आणि जेव्हा त्यानं चाबी चोरलं तर कित्येक प्राजक्ता म्हणा, हे रुचिता म्हणा, तिची आई, तिची आई कुपोषित मुलगा किंवा त्याला भाजलेला वांग, भाजलेल्या तोंडाचा, खरकटल्या तोंडाचा अशी तिची आई म्हणते. मतलब तिची जे रुचिताची आई आहे, रुचिता किती किती वाईट बोलते. 1 महिना 1.5 महिना झाला किती लोकांना फाटलेल्या तोंडाला, ए शिवड्या, एक काही ना काही तिचे बहुत घाणेरडे वर्ड असतात. किती लोकांना काही ना काही ते म्हणते आणि जेव्हा प्रभू तिला चांगला फाईट बॅक करते ना, प्रभू तिला खूप चांगल्या रीतीने फाईट बॅक करते लिटरली, किंवा ते काही म्हणो, ए चेबडी, छिबरी, झुबरी, काही ना काही त्याचं चालू असते. तो चांगल्या रीतीने येऊन ना, तो रुचिताला बघण्याची इच्छा होत नाही. असा खून खोलते तिला बघून की छी यार किती घाणेरडी आहे. आणि चाबी चोरलं त्यावर रुचिता, विशाल, तो सागर कानडले नावाचा महान व्यक्ती किंवा हे प्राजक्ता, सरस्वती देवती, हे सर्व जे लोक आहेत याच्या प्रभूवर एवढे धावा केला. प्रभूला पूर्ण लोक टार्गेट करत होते. इव्हन प्रभू रडला एक टाइमवर की यार सर्व लोक मला टार्गेट करत आहेत. त्यावर अनुश्रीनं पॉईंट ऑफ मला स्वतःला स्टँड ठेवलं की त्याला सुद्धा बोलू द्या, सर्वजण टार्गेट नको करा. मग तुम्ही म्हणता की त्याला सिंपत्ती कार्ड भेटते, सिंपत्ती कार्ड भेटते, तर तुम्ही सर्वजण लोक टार्गेट कराल तर त्याला भेटणारच आहे, लोक त्यांना बघणारच आहेत. आणि लिटरली तो एवढा वाईट एपिसोड होता. लिटरली प्रभूला एवढं साऱ्या लोकांनी टार्गेट केला की तू विशाल म्हणत आहे, रुचिता म्हणत आहे, प्राजक्ता म्हणत आहे की आम्ही स्वतःच्या किमतीवर चाबी कमवतो, स्वतःच्या किमतीवर पुढे जातो, तुझ्यासारखा चोरटा नाही आहे. आणि त्याच्यानंतर प्रभू सोबत जे पूर्ण वीकभरची वागणूक होती प्राजक्ताची, विशाल, अनुश्रीची, ते खूप, अनुश्री नाही, रुचिताची खूप वाईट होती, अतोनात वाईट. आणि रुचिताची आई जे ऍज अ कंटेस्टंट म्हणून शो मध्ये आहे नाही, जेव्हा तुम्ही प्रभूला वाईट वाईट बोलता तेव्हा प्रभूच्या आई वडिलांचा जो रक्त आहे तो जडत नाही का? तो नाही जडत का? आणि तुमच्या आई वडिलांचे रक्त जडते आणि तुमचे आई वडील सोशल मीडियावर येतात आणि एखाद्या मुलीला कुपोषित म्हणतात. मतलब कुपोषित, तुमच्या मुलीला म्हणू द्या ना झिपरी, झुपरी, भाजलेल्या तोंडाची, खरकटलेला तोंड आहे, कसा तोंड आहे, आई वडिलांची शिकवण बघा. आपण नेहमी म्हणतो की आई वडील मुलांना चांगले संस्कार देतात, आई वडीलच इकडे बिघडलेले आहेत, आई वडीलच वाईट गोष्टीला सपोर्ट करत आहेत, तर मुलीकडून तुम्ही काय एक्सपेक्ट कराल आणि काय तुम्ही मुलीकडून शिकाल? कित्येक म्हणजे बिग बॉसचे मेकर सुद्धा त्या मुलीला शो मध्ये ठेवत आहेत फक्त टीआरपी साठी. ते भली वाईट दिसो, तिची इमेज निगेटिव्ह असो, तिचा कॅरेक्टर असो, तिची इमेज खराब हो, तिला काहीही फरक पडत नाही. तिला फक्त फुटेज कटण्याचा फरक पडते. वारंवार विकेंडच्या वारंवार भाऊच्या धक्क्यावर तिला सांगण्यात येते की तुझी इमेज गंदी दिसत आहे, गंदी दिसत आहे, तरी ते सेम चीजे वारंवार करते. का बरं? आणि तिची आई अशा वाईट वाईट गोष्टी प्रभूला म्हणते, भाजलेला वांग, भाकलेल्या तोंडाचा, खरकटल्या तोंडाच्या, छी यार, हे संस्कार आहेत? तुम्ही आपल्या मुलीला हे संस्कार देता? आणि तुमची मुलगी चांगल्या रीतीने त्याला पसरवत पण आहे, तुमची येणारी जनरेशन पण पसरणार आहे, परंतु महाराष्ट्राला हे बघायचं नाहीये लिटरली. आणि एवढा खून खोलते ना, कारण की बाकीचे जे आई वडील आहेत, प्रभूचे आई वडील नाही आहेत का? प्रभूच्या आई वडिलांचं मन दुखत नाही का? किंवा बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांच्या आई वडिलांचे मन दुखत नाही का? जेव्हा ती वाईट वाईट तुमच्या मुलांना शिव्या देते तेव्हा दुखत नाही? लिटरली एवढा त्याच्या प्रभूवर एवढा अटॅक झाला की आम्ही किमतीवर कमवतो, असा खूप अटॅक केला. आणि कट टू या वीक मध्ये विशालने काय केलं? हा विशाल स्वतःला खूप स्ट्रॉंग असा घुबड समजते, तो घुबड दोघड्याचा स्वतःला खूप टायगर समजते, पण त्या टायगर मध्ये मानेचा कणा नाहीये, स्थान नाहीये, फक्त पोरींच्या नावावर व्ह्यूज कमवणे किंवा पोरींच्या नावावर टीआरपी कमवणे, पोरीच्या नावावर गेम खेळणे, त्याच्यावर त्याचा काहीच गेम नाहीये. लिटरली मला सांगा, संस्कृती आली आणि संस्कृतीसोबत काहीतरी चालू होता आणि संस्कृतीसोबत त्याने संस्कृतीची चाबी खेचली. आता कित्येक लोक मला ती कॉमेंट करतील की त्याने खूप चालाकीने चाबी खेचली. चोरी करणे आणि चालाकीमध्ये चाबी घेण्यामध्ये डिफरन्स आहे.
आय अंडरस्टँड फरक आहे. परंतु विशालनं हा का बरं म्हटलं, मी कधीही चाबी स्वतःच्या मेहनतीवर कमवतो. मी स्वतःच्या मेहनतीशिवाय चालाकीने आणि चोरीने आम्ही चाबी चोरत नाहीये. हे स्टेटमेंट विशालचे आहेत. इव्हन जेव्हा संस्कृतीची चाबी त्यानं चोरलं, तेव्हा तो टोळीच्या तो कॉर्नर होता तेव्हा बसला, तेव्हा त्यानं स्वतः संस्कृतीला म्हटलं, की "बघ गं, स्वतःच्या कमाई केल्याशिवाय मी कोणाचीही चाबी चोरत नाही आणि मी चालाकीने सुद्धा चाबी चोरत नाही. मला कोणाचा असा फायदा घेणे बिलकुल आवडत नाही. मी टाईमपास करत आहे." असं त्यानंच म्हटलं. आणि कट टू हे प्राजक्ता, संस्कृती देवी, सरस्वती देवी, विद्या देवी, खूप प्रामाणिकपणे वाली देवी, हे स्वतः विशालला जाऊन म्हणते, की "यार विशाल, तू माझा खरा मित्र असेल ना, तू खरा माझा भाऊ असेल ना, खरा आपली टोळी असेल ना, तू हे चाबी तिला वापस करणार नाही." आता कुठं गेली तुमचे ते पारंपरिक, तुम्ही कुठं कष्टाळू, तुमचे स्टँडर्ड्स, तुमचे मॉरल्स, तुमची रिस्पेक्ट, तुमचा तो खूप मोठा तो आम्ही कमाईनं कमवतो, आम्ही चालाकीने घेत नाही. कुठं गेला गं सर्वजण? कुठं गेला? तुम्ही त्या प्रभूला टार्गेट केला एवढा, की वाईट केलं, वाईट केलं आणि तुम्ही कट्टू ते तिची करत आहात. चला तुम्ही चोरी नाही केला. तुम्ही स्वतःच्या कमतीवर तर ते कमवल्या पण नाही ना. तुमची किंमत पण नाहीये त्याच्यामध्ये. ना तुम्ही तिथे काही व्हॅल्यू केल्या, ना तुम्ही काही ॲड केला. इव्हन सागर कारंडेनं सुद्धा काही म्हटलं नाहीये. इव्हन सचोच्या राखी सावंत त्याच्याकडून आपण एक्सपेक्ट करू शकत कारण की राखी सावंत ह्या गेमला अप्रूव्ह करते. पण हे जे लोकं होते, जे 4 मंडळी होते, विशाल स्वतःचे मारस कुठे गेले? प्राजक्ता कुठे गेली? सागर कारंडे हे सर्व कुठे गेले? जेव्हा एवढं चाबी हलवत होते, जेव्हा एखादा तुम्ही चालाकीने चाबी घेता आणि तिच्या लाखरीपर्यंत कालच्या एपिसोडमध्ये संस्कृती लिटरली रडत होती, की माझी चाबी गेली म्हणून आणि तो घुबड म्हणते, की "नाही, मला नॉमिनेशनची भीती आहे गं. मला नॉमिनेशनमध्ये सेफ व्हायचं आहे." मला काय म्हणते, "कॅप्टन्सी मला पाहिजे नाही. मला आता कॅप्टन बनायचं नाहीये." परंतु कट्टू अंदर त्याच्या विशालच्या घुबडाच्या अंदर तुम्ही बघाल, त्याला कॅप्टन्सी भेटत नाही म्हणून तो तडफून राहिलेला आहे. नॉमिनेशनची त्याला भीती लागत आहे, की आता मी त्या नॉमिनेशनमध्ये येऊ शकतो. परंतु लोकांना कसं दाखवायचं, "अरे मेरे को फ़र्क नहीं पड़ता रे. अरे मैं नहीं जाने वाला रे. अरे मेरे को नहीं रे, वो कैप्टेंसी मेरे को इंटरेस्ट नहीं, मैं लास्ट में बनूंगा रे." किती खोटारडा पण, किती तुमचे डबल स्टँडर्ड्स. जे तुम्ही प्रभूला एवढे वाईट गोष्टी म्हणत होत्या, तर तुमचे स्टँडर्ड्स किंवा तुमचे मोरस केव्हा जातात, जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी करता, की आम्ही किमती आणि स्वतःच्या मेहनतीवर कमवून आणि चालाकीने खेचून त्याचा फायदा उचलता आणि तेव्हा तुमचे मॉरल्स मतलब तुमचे जे रिस्पेक्ट आहे, तुमचे धडे आहेत, तुमचे जे अंदरचे संस्कार आहेत, तुमच्या अंदरचे जे प्रामाणिकपणा आहे, ते कुठे जाते? हा माझा बिग प्रश्न आहे. त्या मुलाला एवढा ट्रोल केला एक हप्ता, चोरी केला आणि कट्टू तुम्ही सेम चीजे केला आणि स्वतःच्या गोष्टीवर, स्वतःच्या पॉइंटवर तुम्ही उभे नाही राहत. ह्याला काय डिफरन्स आहे? काहीही डिफरन्स नाहीये. तुमच्या ह्याच्यावर काय मत आहे आणि तुमच्या ह्याच्यावर काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू सो मच.